नमस्कार श्रोते हो, आज आपल्या स्टुडिओमध्ये सिनेनाट्य विद्यालयाचे संचालक आणि मुख्य प्रशिक्षक प्रदीप शिवगण इथे आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. मनापासून नमस्कार, धन्यवाद. आणि श्रोते हो, त्यांच्या रंगशाळा या प्रशिक्षण संस्थेविषयी आज आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. मला सुरुवातीला असं सांगा की ही रंगशाळा प्रशिक्षण संस्था आहे, ही किती वर्ष झाली तुम्ही सुरू करून? 3 वर्ष झाली सुरू करून. प्रत्यक्ष गेली 10 वर्ष मी रत्नागिरीमध्ये वेगळ्या एका शिक्षण संस्थेला हाच कोर्स शिकवत होतो, जो नियमित असायचा, दररोज 11 ते 5 असा. आणि त्यानंतर मला वाटलं की हा कोर्स फक्त शनिवार रविवारचा असला पाहिजे आणि इतर वेळी मुलांनी अधिक तर प्रॅक्टिस करावं. म्हणून मग 5 सप्टेंबर 2021ला हा कोर्स सुरू झाला, रंगशाळा सिनेनाट्य विद्यालय नावाने. 3रं वर्ष संपतंय आता. फक्त 10 जणांची बॅच तुम्ही घेता, याच्यामागे खास काही कारण? हो, खास कारण आहे. आधी असं व्हायचं की मुळात कुठलीही शिक्षण संस्था असेल किंवा क्लासेस असतील म्हणून, तर अधिक विद्यार्थी आले तर मग अधिक पैसे मिळतात आणि संस्था चांगली चालते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर उभं करता येतं, अशी एक समज आहे. पण आम्ही कलाक्षेत्रात काम करतोय, त्यामुळे मला वाटलं की इथे प्रत्येकाला वैयक्तिक शिकवलं गेलं पाहिजेत. हा कॅमेरा आहे आणि ह्याचे हे बटन्स आहेत आणि गेले निघून असं होणार नाही, किंवा वर्गात बसा आणि शिका, वह्या उघडा आणि लिहून घ्या, तर असं असू नये. हे परफॉर्मिंग आर्ट आहे, तर प्रत्येकाला इथं वैयक्तिक मार्गदर्शन मिळालं पाहिजेत. इथली प्रत्येक कृती त्या प्रत्येकाला करून बघता आली पाहिजेत. म्हणून मग 10च विद्यार्थी ठेवलेत. तर आम्ही शैक्षणिक पात्रता ठेवली आहे. 10वी ही शैक्षणिक पात्रता आहे. मग पास असू देत किंवा नापास असू देत, म्हणजे अर्थातच 15-16 वर्षाचा वयोगट तयार होत. तिथून पुढे कितीही वर्षाचा व्यक्ती येऊ शकतो. अगदी 60-62 वर्षाचे सुद्धा विद्यार्थी आमच्याकडे असतात. अच्छा, आता तुम्ही म्हणालात की 15-16 आणि एकदम 60-62, तर काय तुम्हाला यांच्यामध्ये वैविध्य काय तुम्हाला सापडतं? नाही, खूपच आहे. आणि काय अभिमानाने सांगायला आवडेल मला की दरवर्षी 50-60 या वयोगटातलं कोणीतरी असतं. 1-2 विद्यार्थी असतात. आम्ही त्याला विद्यार्थी म्हणतो, माझ्यापेक्षा मोठे आहेत ते खरं तर. पण याच्यामुळे असं होतं की ही 18-20 वर्षाची जी मुलं आहेत ती जास्त असतात आणि ही 2-3 विद्यार्थी मोठे असे. तर त्यामुळे वेगवेगळ्या जनरेशन्समधले विषय एकमेकाला सांगितले जातात, देवाणघेवाण होते, बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, विषयाकडे बघण्याचा, चर्चा करण्याचा दृष्टिकोन आपल्या आपल्या पिढीनुसार येतो. आणि मला वाटतं कलाक्षेत्रात हे गरजेचं आहे, हे संभाषण होणं, की आधीचं जगणं काय होतं, आत्ताचं जगणं काय आहे. तर मुलांना जगण्याबद्दलचे मूलभूत प्रश्न जे आहेत त्याच्यावर भाष्य करता येतं, चिंतन करता येतं. दुसरं, ही जी वयाने मोठे सगळी मंडळी आहेत त्यांची फ्लेक्झिबिलिटी कधी कधी कमी पडते किंवा ऊर्जा म्हणून. पण ही जेव्हा मुलं त्यांच्यात मिक्स होतात 18-20ची, तर त्याच लेवलला त्यांची ऊर्जा येते आणि मग वेगळंच काहीतरी बघायला मिळतं. तर तेही त्या 2 वर्षाच्या कोर्समध्ये, 1 वर्षाच्या कोर्समध्ये खुश असतात फार, जी मंडळी 50-60ची असतात. अधिक तर ही मंडळी ज्यांनी काम केलेलं असतं कुठल्या तरी ऑफिसेसमध्ये किंवा व्यवसाय केलेला असतो आणि त्यानंतर त्यांना असं वाटलेलं असतं की जे आपलं हे राहिलंय नाटक किंवा सिनेमा करायचं किंवा खूप दिवस करायचं होतं, आता जरा व्यक्त होऊया. तर त्यांना ही सगळी मंडळी पूरक ठरतात आणि मजा येते. खरं तर खूप उत्तम अनुभव आहे आणि आम्हाला बरं वाटतं की अशा प्रकारची सांगड घातली आपण. अगदी बरोबर तुम्ही म्हणालात की कुठेतरी मनात त्यांच्या कधीतरी असतं. आणि मला वाटतं नाटक किंवा अभिनय ही अशीच एक उर्मी आहे की जी माणसाला स्वस्थ बसू देत नाही. मग तुमचं वय कितीही असू दे, ती बाहेर पडते तुम्हाला संधी मिळाली की. नाही, अगदी 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 प्रत्येक जण शोधत असतो. म्हणजे खरं तर अनेक माणसं जी आहेत, जी काहीतरी जबाबदारी असते म्हणून व्यवसाय किंवा नोकरी करत असतात. तर प्रत्येकाला गाणं असेल, संगीत असेल, नाटक असेल, त्यात नाटक सिनेमा जास्त कधीतरी करून बघायचा असतो. कदाचित लहान असताना किंवा त्यांच्या कॉलेजच्या वयात त्यांना ती शक्य नसतं, तर ती संधी प्रत्येकजण शोधत असतो आणि ती या व्यासपीठाने दिली रंगशाळेच्या, असं वाटतं आम्हाला. कुठल्या तरी कलेशी माणूस जोडलेला असतो. नेमकी ही सगळे तुमचे विद्यार्थी आहेत, हे फक्त रत्नागिरीतले आहेत का बाहेरूनही येतात? बाहेरूनही येतात. म्हणजे 10 विद्यार्थी आपण म्हणतो, पण कधी कधी असं होतं की फर्स्ट इयरचे 10 आहेत, सेकंड इयरचे गेल्या वर्षीचे पुढे आलेले 15, असे 5-10 असतात, असे 15-20 पण कधी कधी मुलं होतात. मग ती जर कोरम भरला आमचा 10चा, तर मग पुढच्यांना प्रवेश नाही, असं आम्ही बऱ्याच वेळा करतो. पण गेली 2 वर्ष असं झालं की सांगलीवरून एक विद्यार्थी येणार होता, एक सावंतवाडीचा एक विद्यार्थी होता, म्हणजे कोकणातला असला तरी लांब आहे. तर अजून आम्ही इथे राहायची सोय काही रंगशाळेकडून स्वतःकडून केलेली नाही, पण ज्यांची राहायची सोय आहे किंवा जे राहायची सोय करू शकतात असे बाहेरचे विद्यार्थी येतात इकडे. तर हे मुळात कोकणात जरी सुरू असली ही संस्था, तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या मुलांनी प्रवेश घ्यायला हरकत नाही. बरोबर. फक्त त्यांची राहायची सोय इकडे असायला हवी. होतं कसं की कोकणामध्ये अशा प्रकारची प्रशिक्षण संस्था ही नाहीये, त्यामुळे मुलांना मुंबई पुण्याकडे किंवा मोठ्या शहराकडे जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. आणि प्रत्येकाची तशी सोय किंवा आर्थिकदृष्ट्या सुद्धा तसं होऊ शकतं असं नाही. अगदी अगदी हा अत्यंत महत्त्वाचा विषय बोललात. मला याविषयी बोलायचं होतंच. कोकणात अशा प्रकारची संस्था नाही, पण असं नाही की प्रशिक्षण संस्था नाहीत, आहेत. मग काही छोट्या टर्मच्या आहेत, 3 महिने 6 महिन्याचा कोर्स चालवतात किंवा फक्त नाटक म्हणून काही चालवतात.
आमची जी संस्था आहे ती सिनेमा आणि नाटक ह्या दोन्हीचे प्रशिक्षण देते, ज्यामध्ये आमच्याकडे स्वतःचा स्टुडिओ आहे, ज्यामध्ये शूटिंग आम्ही प्रत्यक्ष करतो, स्वतःचे कॅमेरे आहेत, रंगमंच आहे, असं परिपूर्ण असणारी आणि वर्षभर किंवा 2 वर्ष सलग चालणारी, म्हणून म्हटलं की ही आमची आहे. हा एक प्रघात आहे म्हणू, किंवा लोकांना असं वाटतं की अशा प्रकारचे कोर्स मुंबईला पुण्यालाच शिकायला हवे, तर हे आता हळूहळू बंद व्हायला हवं असं मला वाटतं. कारण आधी कसं व्हायचं, तुम्ही मुंबईत गेलात, हा कोर्स शिकलात, तिथल्या प्रोडक्शन हाऊसला भेटलात, ऑडिशन दिलात की सिलेक्ट होणार तुम्ही. आता तसं राहिलं नाही. आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून व्हॉट्सअपवरून व्हिडिओज पाठवायचे आणि ते आवडले तर मग तुम्हाला सिनेमा आणि सिरियल्समध्ये संधी दिली जाते. त्यामुळे तुम्हाला तुमचं गाव सोडायची गरज नाही. आणि मग दुसरं कशाला गाव सोडायची गरज आहे, प्रशिक्षण घ्यायला. तर मला वाटतं यासाठी तुम्ही पहिल्यांदा अशा संस्थांना जॉईन व्हा, म्हणजे रंगशाळेला येऊन बघा. आम्ही तर असं ठेवलं आहे आमचा कोर्स की पहिले 3 महिने तुम्ही येऊन बघा. तुम्हाला असं वाटतं का इथे मी काहीतरी शिकेन, किंवा जे तुमच्या डोक्यात आहे ते व्यक्त व्हायला मिळतं का, इथं साधनं आहेत का नीटशी, आणि मग तुम्ही तो कोर्स कंटिन्यू करू शकताय. तर मला वाटतं की ही एक उत्तम सोय आहे. आपल्या भागात आहे म्हणजे ती कमी असावी कदाचित, असा एक विचार आहे. आणि मुंबई किंवा पुण्यामध्ये या कोर्सची फी 50,000 पासून 3 लाखांपर्यंत आहे, आणि आमची तर 10,000 पासून फी चालू आहे. तर मला वाटते की जागरूक व्हायची गरज आहे पालकांनी. आणि याला जोडूनच मी सांगेन तुम्हाला की याला प्रशिक्षण घेतलं मुंबईत जाऊन आणि पुण्यात जाऊन की त्याचा लगेच उपयोग होतो, की बाबा इथून घेतलं असं लोकांना वाटत राहतं. किंवा दुसरं एक आपल्याकडे लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे की विशिष्ट संस्थेची किंवा विशिष्ट विद्यापीठाची जर डिग्री असेल तुमच्याकडे तर काम मिळतं. तर ही अंधश्रद्धा आहे. खरं तर हे परफॉर्मिंग आर्ट आहे. तुम्ही जे परफॉर्म करणार आहात, तुम्ही जे सादरीकरण करणार आहात, तुमचं टॅलेंट दाखवणार आहात, त्याच्यावरती तुम्हाला काम मिळणार. आणि काम मिळणं हा एक भाग नाही, लोकांपर्यंत पोहोचणं भाग आहे. म्हणजे एखादा सिनेमा किंवा मालिका केलात म्हणजे तुमचं करिअर झालं असं होणार नाही. तुम्ही सातत्यानं लोकांसमोर येत राहिलं पाहिजेत आणि लोकांना तुम्ही आवडत राहायला पाहिजेत, किंवा तुमच्यातलं टॅलेंट लोकांपर्यंत उत्तम पोहोचलं पाहिजेत. तर रंगशाळा ही कोकणात सुरू असली जरी किंवा रत्नागिरीत सुरू असली तरी इथून टॅलेंटेड विद्यार्थी घडावेत, त्यांच्याकडे जे टॅलेंट आहे ते तावून सलाखून निघावं आणि अधिकाधिक लोकांपर्यंत त्यांचं म्हणणं त्यांना पोहोचवता यावं, यासाठी सातत्यानं प्रयत्न करते. त्यामुळे हा कोर्स केला तर तुम्ही बाहेर पडा आणि नोकरी शोधा असं नाही आहे. संस्थेनं स्वतःचं एक रेडगाडी म्हणून प्रोडक्शन सुरू केलं आहे. प्रोडक्शन हाऊस आहे ते, त्याचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे आणि जनरल प्रोडक्शन आहे, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या डॉक्युमेंटरीज, फिल्म्स करतो. आत्ता आम्ही झुटिंग नावाचा एक चित्रपट केला आहे त्याच प्रोडक्शनच्या अंतर्गत, ज्यामध्ये सगळे माझेच विद्यार्थी काम करत आहेत, बॅकस्टेजला आणि फ्रंट स्टेजला सुद्धा. सेम आमचं यूट्यूब चॅनल आहे, रत्नागिरीतल्या किंवा कोकणातल्या बऱ्यापैकी चांगल्या चॅनल्समध्ये एक चॅनल आहे, परफॉर्मिंग आर्टचं चॅनल आहे, जिथे अनेक मालिका, वेबसिरीज सादर होत असतात. त्यामध्ये सुद्धा मुलंच काम करतात. रेडगाडी मराठी असं त्याचं नाव आहे. तर इथं मुलांनी जाऊन किंवा पालकांनी जाऊन बघावं की आधीच्या विद्यार्थ्यांनी शिकलेलं आहे त्याचं काही मिळतं का तिथे. तर असं चेक केलं तर तुम्हाला कळेल की खरंच रेडगाडी प्रोडक्शन किंवा रंगशाळा उत्तम काम करत आहे की अधिकाधिक मुलं त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचावी. आणि इथंपर्यंतच थांबलो नाही आम्ही. असं वाटतं की आम्हाला त्यातून त्यांना पैसेही मिळावेत, व्यवसायही त्यांनी सुरू करावा, म्हणून प्रयत्न करते. तर मला वाटतं की रत्नागिरीत आहे किंवा कोकणात आहे म्हणून जरा कानाडोळा करायची गरज नाही. तितकंच प्रोफेशनली आम्ही शिकवतो आणि मी फार हक्काने सांगू शकतो, याच्यावर कोणाशी चर्चा करायला किंवा तुलना करायला आम्ही नेहमी तयार आहोत. जी कमतरता असेल ते आम्ही लगेच सुधारू. आता तुम्ही म्हणालात की एक करिअर म्हणून सुद्धा याकडे, म्हणजे एक व्यवसायाची संधी म्हणून बघायला हरकत नाही. तर त्यासाठी मुळात या सिनेनाट्यमध्ये केवळ अभिनय असं असून चालत नाही. त्या अनुषंगाने येणाऱ्या अनेक गोष्टी असतात. तांत्रिक असतील, नेपथ्य असेल, मेकअप असेल, अशा अनेक गोष्टी असतील. तर या सगळ्याचं प्रशिक्षण तुम्ही तिथे देता. अगदी अगदी अगदी. आणि तुम्ही हा अत्यंत उत्तम विषय काढला आहे की अनेकांना असं वाटतं की अभिनेता म्हणजेच हे करिअर आहे, किंवा टी व्हीला किंवा मोबाईलला आता चेहरे जे दिसतात तेवढंच हे करिअर आहे. तर नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं क्षेत्र त्याच्या मागे आहे, ज्यामध्ये करिअर या अर्थाने माणूस स्थिरस्थावर होऊ शकतो, पैसे कमवू शकतो. म्हणजे दिग्दर्शक जरी घेतला तर दिग्दर्शकाच्या 5-6 लाईन्स आहेत. मुख्य दिग्दर्शक, असिस्टंट दिग्दर्शक, चीफ एडी, कॉस्ट्युम दिग्दर्शक, कास्टिंग डिरेक्टर वगैरे वगैरे वगैरे. मग कॅमेरा आला, कॉस्ट्युम आला, तुम्ही जसं म्हटलात मेकअप आला, लाईट्स आला, ह्या सगळ्यामध्ये मुलांना करिअर करता येतं. आणि आमच्या रंगशाळेच्या कोर्सेसमध्ये हे सगळं शिकवायला वेगवेगळे प्रशिक्षक येतात. म्हणजे मेकअपची एक वेगळी कार्यशाळा असते त्या मुलांची 2 दिवसांची, ज्यामध्ये तुम्हाला नाटकाचा आणि सिनेमाचा मेकअप शिकवला जातो. रंगशाळेकडे स्वतःचं मेकअप किट आहे मोठं, आणि जे मुलांनी तिथे यायचं आणि मेकअप करून बघायचा. 2 दिवस शिकले आणि गेले असं नाही, वर्षभरात ते कधीही येऊन करू शकतं. प्रकाश योजना आहे, लाईट्समध्ये आता म्हणजे खूप वेगळं करिअर आहे. कॅमेरा टेक्निक आहे, फक्त कॅमेरा ऑपरेट करणार असतील तर त्या मुलांसाठी वेगळी कार्यशाळा आम्ही घेतो. म्हणजे अँगल्स असतील, त्यामधल्या दृष्टिकोन असेल, फ्रेम असेल, कलर असेल, सगळ्या अर्थाने. तर या प्रत्येक विभागाकडे करिअर म्हणून बघता आलं पाहिजे तुम्हाला, आणि ते करू शकतात लोक असं मला वाटतं. आणि माझे अनेक विद्यार्थी आहेत जे आता दिग्दर्शक आहेत,
जे प्रोडक्शन मॅनेजर म्हणून काम करतात आत्ताही. आता प्रोडक्शन मॅनेजर हा जो प्रकार आहे, तर प्रोडक्शन अख्खं सांभाळणारा एक टीम असते सांभाळणारी, ते सुद्धा मोठं करिअर आहे, चांगले पैसे मिळतात आणि स्थिर स्थावर होतो माणूस. तर दृश्य भाग जो फक्त कलाकारात दिसतात त्याच्यापेक्षा हे मोठं क्षेत्र आहे. आणि तुम्ही या प्रश्नाची सुरुवात केला होतात की याच्याकडे करिअर म्हणून बघता येईल का, तर मी मुद्दाम कोकणात आहे म्हणून सांगतो. कोकणात आजही असं वाटतं की हा छंद म्हणून बघावा, एखादी नोकरी वेगळी करावी किंवा व्यवसाय करावा आणि मग याच्याकडे बघावं. तसं आता राहिलेलं नाही. पहिली ही जी माध्यमं होती करमणुकीची ती फारच कमी होती. नाटक असेल किंवा सिनेमा असेल एवढीच. आता करमणुकीचं माध्यम हातात आलं आहे. आता तरी याच्याकडे करिअर म्हणून बघायला हरकत नाही. उत्तम टॅलेंट तुमच्याकडे असेल आणि ते कसं प्रोजेक्ट करायचं तुम्हाला जर कळलं अशा प्रशिक्षणातून, तर तुम्ही नक्कीच करिअर करू शकताय. आणि जसं मी म्हटलं की आधी एखादा चित्रपट किंवा मालिका मिळाली आणि थोडे पैसे मिळाले की त्यानंतर मग पुढे काहीच मिळत नाही असा एक सूर असतो. पण असं नाही आहे. म्हणजे मी वेगळ्या अर्थाने तुम्हाला सांगतो, एखादा व्यवसाय घ्या. रत्नागिरीमध्ये सुद्धा अनेक व्यावसायिक आहेत किंवा कोल्हापूरमध्ये असतील किंवा मुंबईत छोटे छोटे व्यावसायिक जे उत्तम स्थिर स्थावर आहेत की बाबा महिन्याला आपण 1,00,000 रुपये कमवतोय माझ्या व्यवसायातून किंवा अगदी 50,000 कमवतोय. अशा पिढ्या चांगलं प्रस्थ असणारे आहेत. तर मला वाटतं या क्षेत्राकडे असंच बघितलं पाहिजेत. जर तुम्ही अभिनेता म्हणून दिग्दर्शक म्हणून काम करताय आणि महिन्याला 30-40,000 कमवताय तर हे करिअर सेट आहे. कदाचित तुम्ही स्टार नसाल तर प्रत्येकाने स्टार व्हायला प्रयत्न करायला हरकत नाही, पण नाही झाला याचा अर्थ त्याचं करिअरच झालं नाही किंवा या क्षेत्रात त्यांनी काही केलं म्हणायची गरज नाही. तो उत्तम पैसे कमवतो. म्हणजे मला जे आता जमतंय त्या पद्धतीनं नाटकं माझी सादर करतो. पर्सनली मी रंगशाळा चालू केलेली आहे किंवा आमचे व्हिडिओज लोकांना आता आवडतात, भरपूर रील्सच्या माध्यमातून आवडतात, अनेक वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून आवडतात. तर मी कलाकार म्हणून समाधानी आहे की मी माझं जे टॅलेंट आहे, मला जे म्हणायचं आहे ते पोहोचतंय आणि महिन्याला मी बऱ्यापैकी पैसे कमवतोय. आणि कोणी म्हटलं तर आता बाबा मी एकदम स्टार पण नाही आहे, पण मी स्थिर आहे. या क्षेत्राकडे असं बघण्याची गरज आहे की यात उत्तम करिअर होऊ शकतं अशा प्रकारे की आयुष्य तुम्ही चांगलं काढू शकताय. आणि दुसऱ्या क्षेत्रांमध्ये मनाविरुद्ध अनेक लोक काम करत असतात की बाबा करायचं वेगळं होतं आणि हे जॉब करतो. तसं हे नाही आहे. आपल्या आवडत्या क्षेत्रातच आपण पैसे कमवतोय, स्थिर आहोत. तर या अर्थाने करिअर म्हणून याच्याकडे बघायला हवं. अगदी खरं आहे. बरेचदा असं होतं आपण शिक्षण एका वेगळ्या क्षेत्रात घेतो आणि आपला व्यवसाय किंवा नोकरी काहीतरी वेगळीच असते. आणि अतिशय चांगलं एक वाक्य तुम्ही सांगितलं की पैशापेक्षा समाधान महत्त्वाचं आहे, की मी किती सॅटिस्फाय आहे जे करतोय त्यामध्ये. आता जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते तेव्हा अर्थातच समाजामध्ये मिसळणं हे फार गरजेचं असतं आणि ते मिसळताना महत्त्वाची असते ती म्हणजे भाषा. तर आता आपण असं म्हणतो की या तरुणाईला भाषा नाही आहे. तुम्ही काय सांगाल, तुमचा काय अनुभव आहे? नाही, खरं आहे. भाषा हा अभ्यासाचा फार मोठाच भाग आहे, पण तरुण पिढीला जोडल्यामुळे याच्यावर बोलता येईल आपल्याला. कारण मी आता तरुण पिढीबरोबर काम करतोय आणि संवादाच्या माध्यमातच काम करतोय. भाषा हरवली तरुणांची. आता आपण याच्याकडे 2 प्रकारे बघू शकतो. एक जे आपण बोलीभाषा म्हणतो, मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा आणि कुठल्या असतील त्या भाषेबद्दल बोलतोय. आणि व्यक्त होण्याची भाषा जी आहे ही दोन्ही या पिढीची हरवलेली आहे किंवा ते गोंधळलेले आहेत. आता भाषा म्हणून जर मराठी घेतलात तर आत्ताच्या पिढीचं असं झालं आहे की ना मराठी चांगली आहे त्यांची, ना हिंदी चांगली आहे, ना इंग्लिश चांगली आहे. तर कुठल्याही एका भाषेचं पूर्ण ज्ञान किंवा उत्तम ज्याच्यावर प्रभुत्व आहे म्हणू किंवा समज तरी आहे असं नाही, अधिक तर मुलांचं नाही आहे. आणि दुसरी संभाषणाची भाषा त्यांची आहे ती तुटक झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की कदाचित सोशल मीडिया असावं, म्हणजे इम्युजीस तिकडे पाठवले जातात, ते चेहरे वेगवेगळ्या आकारांचे, हसणारे, रडणारे किंवा फोटोज किंवा व्हिडिओज डायरेक्ट पाठवायचे. असे एकमेकाला पाठवल्यामुळं समोर आल्यानंतर जे बोलायचं आहे ते त्यांचं राहून जातं. पण जी आमच्याकडे मुलं येतात, विद्यार्थी, त्यांच्याकडे आम्ही मुद्दामच या अर्थाने बघतोय की तुम्ही बोला, संभाषण करा, सांगा. मग सांगताना असं होतंय, शब्द सापडत नाहीत त्यांना, गोंधळ होतोय काय करायचं. पण जे शब्द आहेत ते टाका असं मी म्हणतोय आम्ही. आणि मग हळूहळू आकार दिला की 1-2 महिन्यात त्यांना शब्द आठवायला लागतात, पॉपअप व्हायला लागतात. मला असं वाटतं की त्यांच्या कानावर ते शब्द कधी पडलेच नाहीत असं नाहीत, पण ते आत गेलेच नाहीत, कधी विचारच केला नाही त्याचा. कारण त्यांना शॉर्टकट्स हवे आहेत. म्हणजे 2-4 ओळींची वाक्य लिहिणं आता कठीण आहे. म्हणजे पेनाने सोडून द्या, टाईपनी सुद्धा मोबाईलला करता येत नाही आपल्याला. आपण मग व्हॉइस रेकॉर्डने बोलून टाकतो किंवा मग इमोजीस पाठवतो. भाषा तेव्हाच समृद्ध होते की जेव्हा आपण खूप काही ऐकतो किंवा वाचतो. आजची तरुणाई आणि वाचन संस्कृती याबद्दल काय सांगाल? माझं थोडं वेगळं मत आहे वाचन याच्यावरती. म्हणजे मुलं वाचतच नाहीत असं नाही आहे, त्यांचं माध्यम बदललं आहे. म्हणजे पुस्तकांचं रूपांतर कदाचित या प्रिंट याच्यामध्ये किंवा सॉफ्टवेअरमध्ये झालं असेल, तर ॲपवर वाचतात मुलं किंवा मोबाईलवर वाचतात. मोबाईलमुळे एक गोंधळ होतोय की तुमचं सिलेक्शन राहत नाही, तुमच्यावर जे काही भडीमार होतोय ते तुम्ही वाचत राहताय. आता ते किती क्वालिटीचं आहे आपल्याला ठरवता येत नाही, तो एक गोंधळ झाला आहे. मला दोष असा वाटतो की मुलं ऐकत नाहीत.
म्हणजे सलग जर 15-20 मिनिटं मुलांना ऐकायला सांगितलं तर अस्वस्थ होतात मुलं. ऐकणं संपलंय, चिंतन करणं संपलंय. म्हणजे आता असं झालं की एखाद्या ओळीची पोस्ट केली की त्याच्यावर लाईक्स किती येतात, व्ह्यूज किती येतात आणि ते नाही आलं तर नर्वसनेस येतो, हा गोंधळ होतो. आणि दुसऱ्याला कोणाला तरी व्ह्यूज आलेले असतील किंवा दुसऱ्याला चांगलं म्हणतायत तर राग येतो की आपण इतकं चांगलं करतोय आणि मग असं का होत नाही. तर आपल्याला त्याला सांगायला लागतं की हे फार चांगलं नाही आहे तू केलेलं असते. हे पण मुलांना आवडत नाही, त्यांना पटपट हवं आहे. तर मला वाटतं की भाषा असेल, वाचन असेल किंवा व्यक्त होणं असेल, याच्यातला संयम मुलांचा कमी झालाय. रिझल्ट्स पटापट. हां, म्हणजे आपण घरी आई वडिलांबरोबर किंवा पाहुण्यांबरोबर तासन तास गप्पा मारलेल्या मला आठवतंय. 2-2, 3-3, 4-4 तास कुठल्याही विषयावरच्या गप्पा असतील किंवा आधी जेव्हा कॉलेजेसमध्ये व्याख्यानं व्हायची 1-1 तासांची, मन लावून ऐकायचो आम्ही. तेवढे पेशन्स मुलांमध्ये राहिले नाहीत आता. त्यामुळे ऐकणं आणि ते चिंतन करणं कमी झालंय. त्यामुळे बहुतेक ह्या सगळ्याचं जरा कमतरता दिसते. कोकणामध्ये आपण बघतो की हौस म्हणून नाटक केलं जातं किंवा त्याचं करिअर म्हणून बघितलं जात नाही. पण रंगशाळा मला वाटतं ही अशी संस्था आहे की त्याकडे करिअर म्हणून नक्की बघायला हरकत नाही मुलांनी. तर काय सांगाल या तरुणाईने कशा पद्धतीने बघावं याकडे? अगदी बरोबर आहे. कोकणात ती एक प्रथा आहेच की हौस म्हणून बघावं. आणि मला वाटते कलेसाठी समृद्ध असा कोकणासारखा महाराष्ट्रात भाग नाही. याचा अर्थ बरेच लोक असं घेतील की इथं निसर्ग संपन्न सगळं आहे वगैरे. हे तर आहेच. इथे कलाकार उत्तम आहेत, म्हणजे उपजत कलाकार आहेत. म्हणजे आम्ही म्हणताना असं म्हणतो की कोकणात एकही माणूस असा नसेल की ज्याने कधी चेहऱ्याला रंग लावला नसेल. प्रत्येक जण म्हणजे वाडीवाडीत नाटक होतं इथे. पारावरची नाटकं अशी. हो, पारावरची नाटकं तर कितीतरी होतात. आणि अशी अनेक गावातून 100-200 वर्षाची परंपरा आहे. अगदी. हे सगळं असूनही रसिक प्रेक्षक आहे ते महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही एखादा व्यवसाय उभा करताना भांडवल तुमच्याकडे आहे, पण जर गिरायकच नसेल तर. पण तेही इथे नाही असं नाही. प्रत्येक गावाचं नाटक केलं जातं तर बघणार लोक 100%. सेम सिनेमाचं आहे. येथे सिनेमा जर एखादा आला किंवा एखादी मालिका आली बनायला, सिरियल म्हणतो या अर्थाने टीव्हीची, तर अनेक कलाकार आहेत. पण याच्याकडे हौस म्हणूनच बघितलं गेल्यामुळं व्यवसायाचं रूपांतर याचं व्हावं आणि इथं काहीतरी वेगळं घडावं हे कमी बघितल्यासारखं मला जाणवत आहे. आम्ही त्या अर्थाने विचार करतोय की आमचे विद्यार्थी इथे तयार होतील आणि ते इथेच काहीतरी करतील. एखादा सिनेमा ते इथे बनवताना इथल्याच कलाकारांना घेतील किंवा एखादी मालिका जर इथे आली, मालिका वर्षभर चालते, आम्ही त्या प्रयत्नात आहोत. एखादी जर मालिका आली तर स्थानिक 100 ते 150 कलाकार जे बॅकस्टेजचे असतील आणि अभिनेते म्हणून असतील ते कामाला लागतील. आणि एखादी मालिका किंवा एखादा चित्रपट इंडस्ट्री म्हणून जर इकडे आला तर त्याला लागूनच बाकीचे पण जे उद्योगधंदे आहेत ते चालतात. म्हणजे इथे मंडळी राहायला येतील, मग हॉटेलिंग चालेल, छोटे मोठ्या खरेदीला येणार त्यामुळं छोटी मोठी दुकानं चालतील. एखादा चित्रपट गाजला किंवा मालिका गाजली तर ते ठिकाण बघायला लोक येतात, पर्यटक वाढेल. तर या अर्थाने जर इकडे इंडस्ट्री म्हणून बघितलं कलाक्षेत्राला इथे काहीतरी निर्माण करायचं तर मला वाटतं की उत्तम ठिकाण होईल करिअरचं. हे फक्त हवंच म्हणून नकोच बघायला, आता व्यवसाय म्हणूनच बघायला हवं. आणि आधी असं होतं की ठीक आहे, समाधान मिळतं, मला बरं वाटतं, छान 4 लोक ओळखतात, याच्या पलीकडे जायला हवं, व्यवसाय म्हणून बघायलाच हवं याच्याकडे. म्हणजे कोल्हापूरसारख्या ठिकाणी आत्ता 5-5, 6-6 सिरियल्स चालू आहेत. तिथे चित्रनगरी आत्ता इतके दिवस बंद असणारे 2 वर्षापूर्वी सुरू झाले. तर इथे छोटीशी चित्रनगरी किंवा माझ्यासारख्या माणसाने एकत्र येऊन काहीतरी उभं करायला हरकत नाही, जे कायमस्वरूपी असेल आणि लोकांचा ओघ वाढेल. कारण तुम्ही म्हणालात तसं की माणसं तर आहेत त्या ताकदीची आणि निसर्गाने सुद्धा भरभरून दान दिलंय आपल्याला. त्यामुळे त्याचा उपयोग केला तर नक्कीच असा व्यवसाय नक्कीच उभारीला येईल. इथला निसर्ग टिपण्यासाठी बाहेरचे लोक येतात. बाहेरचे म्हणजे बाहेर काम करणारे, वाईट अर्थाने नाही, चांगल्या अर्थाने. निसर्ग टिपतात, 1-2 दिवसात शूटिंग करून जातात आणि त्यांचा चित्रपट किंवा मालिका चालते. तर हे न होता इथेच येऊन त्यांनी सातत्यानं काम करत राहावं, यासाठी काहीतरी प्रयत्न करण्यासाठी रंगशाळा काम करते. आपण कितीही म्हटलं ना तरी एक मानसिकता जी असते माणसांची ती बदलत नाही. आज सुद्धा जर आपण असं बघितलं की किंवा अभिनयामध्ये एखादी व्यक्ती काम करते तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो की महिन्याचा एक ठराविक पगार हातात येतो की नाही, हा एक कुठेतरी मनामध्ये मुद्दा असतो. तर हे क्षेत्र एक अस्थिर मानलं जातं त्या दृष्टीने. तर ते एक शाश्वत व्हावं यासाठी काय सांगाल? हे शाश्वत आहेच. याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन फक्त असा आहे की तो स्टार झालाय की नाही, ज्याला किती लोक फॉलोअर्स आहेत त्याच्या आत्ता, किंवा तो किती चित्रपटांमध्ये मुख्य रोल करताना दिसला, किंवा किती चित्रपटांमध्ये तो दिग्दर्शक म्हणून मोठं काम करतोय, याच्याकडे बघताना ते स्थिरता म्हणून बघितलं जातं. इथे गोंधळ आहे असं मला वाटतं. जसं मी मगाशी सांगितलं की जर मी महिन्याला 40-50 हजार रुपये या क्षेत्रातून कमवत असेल आणि पुढे 50 वर्ष कमवणार असेल तर म्हणायला पाहिजे की हा सेटल आहे. म्हणून मी माझं उदाहरण दिलं. तर हा दृष्टिकोनच बदलायला हवा. आणि सोशल मीडियासारखं, यूट्यूबसारखं किंवा OTT सारखं जे माध्यम आहे, जे छोट्या छोट्या कलाकारांना व्यासपीठ देते आणि पैसेही मिळवून देते, तर याच्याकडे तुम्ही गांभीर्यानं बघितलात तर मोठे मोठे चित्रपट, सिनेमा करता करता, मालिका करता करता इथे तुम्ही थोडंसं अजून प्रोजेक्टिव्ह काम केलं, तिथूनही पैसे मिळणार. तर मला असं वाटतं की स्टारडम आणि मग करोडपती आपण झालो की नाही याच्यावर या क्षेत्राचं यश ठरतंय सध्या, ते ठरू नये.
तुम्ही जर महिन्याला 30-40-50 लाख रुपये कमवत असाल आणि सातत्याने तुमच्या आवडीचं काम करत असाल तरी स्थिरता आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. सतत तुम्ही म्हणता की सातत्याने करायला हवं. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की 2 वर्ष केलं, 3 वर्ष केलं आणि सोडून दिलं आणि मग म्हटलं की या क्षेत्रामध्ये काही अर्थ नाहीये, तर ते चुकीचं आहे. की त्याच्यामध्ये घट्ट पाय रोवून उभं राहणं हे खूप महत्वाचं आहे. याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक हा व्यवसाय म्हणून पण बघायला हवं आणि कला म्हणून पण बघायला हवं. म्हणजे फक्त कला या अर्थानं नको म्हणतो मी. जसं एखादा व्यवसाय तुम्ही सुरू केलात आणि एक 6 महिने बघतो गिरायक येतं काय आणि सोडून देतो, असं होणार नाही. तुम्हाला 1-2-3 वर्ष चालवायला लागेल, तुम्हाला मार्केटिंग स्ट्रॅटेजीज वापरायला लागतील, अधिक पैसा कसा येईल आणि मग तो इन्व्हेस्ट कसा कराल तुम्ही हे बघायला लागेल. सेम तिकडे आहे. तुम्ही अभिनेता म्हणून काम करताना बाबा या वर्षी तुमचा कॉमेडी रोल चालला म्हणून तुम्ही कॉमेडीज करतो म्हणून चालणार नाही. तुम्हाला अजून वेगळे रोल करून बघायला लागतील. तुम्ही एखादं स्वतःचं प्रोडक्शन उभं करून बघायला लागेल. तुम्ही दिग्दर्शनात वेगळे प्रयोग करून बघायला लागतील. आणि कलाकाराला सातत्यानं अपडेट होत राहायला लागतं. प्रत्येक पिढीची आवड बदलत जाते किंवा प्रगल्भ होते, कमी होते. त्यानुसार तुम्ही स्वतःला पॉलिश करत राहिलात तर त्याला सातत्य असणंच गरजेचं आहे. म्हणजे वर्सटाईल म्हणतो आपण पर्सनॅलिटी, तशी इथे सुद्धा गरजेची आहे. की फक्त अभिनय म्हणजे अभिनयच येतोय मला किंवा तेच मी करीन असं उपयोग नाही आहे. आणि मला वाटतं तुमची रंगशाळा जी संस्था आहे ती याच उद्देशाने काम करते की केवळ अभिनेता किंवा अभिनेत्री तयार न होता त्यासाठी जी इतर तंत्रज्ञ किंवा जे मगाशी आपण अनेक उल्लेख केला त्यांचा, तर ते सुद्धा त्याच्यातून चांगले तयार व्हावेत आणि एक व्यवसायाची मुहूर्तमेढ उभी राहायला काही हरकत नाही असं मला वाटतं. अगदी 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 अगदी. सर, मुलाखतीच्या सांगतेकडे जाण्यापूर्वी एक अभिनेता म्हणून श्रोत्यांची अशी एक इच्छा असेलच की तुमच्याकडून काहीतरी ऐकावं. तर सध्या तुमचं पुरुष या कॉन्सेप्टवरती एक रील आहे ते गाजतंय, तर त्याबद्दल थोडंसं. होय, सध्या आमचे रील्स खूप गाजत आहेत. आम्ही सामाजिक विषयावर विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबातलं जे काय आहे ते मांडण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते गाजतं आहे. सध्या एक फार 10 मिलियनला गेलेला एक आमचा रील आहे. बघतो त्यातलं जमतंय का. माझी बायको आहे, ती मला म्हणते की काय उद्या काय ठरलं, उद्याचं रविवार, उद्या पिक्चरला जायचं होतं, बीचला फिरायला जायचं होतं. मग तो म्हणतो की उद्या मंथ एंड आहे ना. आणि मग ती येते आणि तो बसलेला उदास. ते म्हणते फिरायला जायला, पिक्चरला जायला हाऊस लागते हो, रोमॅन्टिक असायला लागतं माणसानी. मग त्याच्यावर त्याचं उत्तर आहे, अगं मी गेलो होतो तिथं पिक्चरचं तिकीट काढायला, पण नेमकं ना परवा आपण नवीन फ्रीज घेतला ना त्याच्या हप्त्याचा मेसेज आला. मग तो हप्ता भरला. पैसे थोडे साठवलेले आहेत पण आता पोरीची फी भरायची आहे ना जून महिन्याला शाळेची. मग आणि आईचा नवीन बेल्ट आणला कमरेचा, तिथे पैसे गेले. हां, पण तुझ्या भिसी आहे ना तुमच्या बायकांची, त्याचे 1,000 रुपये काढून ठेवले ना मी बाजूला, हे घे. तुला कुठल्या बायकांनी बोललेलं मला आवडत नाही. कसं आहे गं, आम्हा पुरुषांनाही असते हाऊस अनेक गोष्टींची, पण ती हाऊस आणि हे आपलं हाऊस याची सांगड नाही बसत. एन्जॉयमेंट कोणाला नको असते गं, पण एन्जॉयमेंट आणि इन्स्टॉलमेंट याची सांगड नाही बसत. आम्हीही असतो गं रोमॅन्टिक, पण रोमांस आणि फायनान्स यांची सांगड नाही बसत. आम्हा पुरुषांना आधी जबाबदारी आणि मग दुनियादारी करावी लागते. थँक्यू. खूप छान. आज मला वाटतं या रील्समधून पण तुम्ही एक खूपच विचार करण्यासारखा एक सुंदर एक अतिशय चांगला विचार तुम्ही याच्यातून मांडला आहेत. तर श्रोते हो, आज आपण रंगशाळा प्रशिक्षण संस्थेचे संचालक आणि मुख्य प्रशिक्षक प्रदीप शिवगण यांच्याशी खूप छान गप्पा मारत होतो. त्या संस्थेविषयी आणि एकूणच एक कलाकार म्हणून याकडे किंवा जीवनात जगताना सुद्धा एक कलाकार म्हणून कसं जगावं, कसं पाहावं त्याकडे, याविषयी त्यांनी आपल्याशी खूप छान गप्पा मारल्यात. आणि आज आपण इथे थांबूया. तुम्ही इथे आलात, सर्व श्रोत्यांशी खूप चांगला संवाद साधलात, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. खूप खूप धन्यवाद.